काय सर काय चाललंय? काय नाही, गावाला गेलतो. ते कोगिल कनेरवाडी बशी माझ्या दोस्ताची आई वारली म्हणून त्या डोंगरात स्मशानभूमी आहे. एवढं वाईट वाटलं. रात्री अपरात्री तिथं लाईट नाही, काय सरळ जायला वाट नाही आहे. तुला सांगतो त्या गावातल्या लोकांना मी म्हटलं अहो काय राव, जाणार नाही तर म्हणायचं तर लाच ठेवा. या सोयबाई का तुम्हाला ॲम्ब्युलन्स सारख्या गोष्टी घ्यायला इतर का नाही? ग्रामसेवक रुबाब कशाला मारतायसा म्हणलो. आमदार खासदार आहे, उद्योग देणार आहेत, माप जण आहे. तर मी आमदार खासदारांनी विचारलं, एकदा भांडलो त्यांच्यावर. साहेब म्हणले काय नाही करायला द्यायला काय नाही, त्यांना मेंटेनन्स जमाय नको काय, त्यांचं तिने कर्म गावाचं मेंटेनन्स जमते नाही हे का जमत नाही. आता स्वतः जुनी घरं बांधून नवी घरं बांधायला लावायचा. खेड्यापाड्यात आता किती बिल्डिंगा झाल्या आणि शेवटी गरज आहे की ना पर आपल्या गावातले स्मशानभूमी. एक दिवस तिथं जायचं सगळ्यांना. पुण्याचं काम थोडं तर करा. नाही तिथं दारवा जेवणा बिवणाला लाखो रुपये तुम्ही ग्राम सदस्यला उधळताय, जिल्हा परिषदेला पट्ट्यानं उधळतायसा, जनता समितीला उधळतं काय. आणि अशा भूमिका करून घ्यायला काय त्या मंडळासनी पण कसं लाज वाचत नाही. डॉलब्या बिलब्या घेतायचा. अरे काय म्हटलं तुम्हाला काय जाणार नाही तर म्हणायलाच ठेवा. तरुण पिढ्यांना असल्या मागण्या करा, आम्ही बघतो आम्ही सांभाळतो असलं म्हणा की जाताना काय घेऊन जा. रोबाब कशाला स्वच्छ त्या लोकांनी हे वाईट वाटले रे. आणि वयस्कर माणसांचा विचार करायला पाहिजे. नुसतं तरुण पुढं आम्ही नेतो म्हाताऱ्याने कसं जायचं. आणि रात्री आपापली त्या पांदीत लाईट नाही काही नाही, वर जाता येईल. अशा किती तर ग्रामपंचायत आहेत. कोल्हापूर बाजूच्या आजूबाजूला आहेत. आणि रुबाब स्वतः बघ ना यांची घरं यांच्या गाड्या यांचा रुबाब बघी. पण यांच्याच घरातले एक दिवस तिथं जाईत असतात ना. आणि त्या गाडगे महाराज, स्वामी समर्थ, शेगाव महाराज, पांडुरंगाचे नाटके करायची, नावं घ्यायची. त्यांची विचार घ्या. जग कुठे गेले, आपण कुठे गेले. आणि सगळ्यात काय स्मशानभूमी का पत्र नाही तर हे आहे, पत्र गळत्या तर हे नाही, तर लाईट नाही, तिथे ॲम्ब्युलन्स नाही, असल्या गोष्टी म्हणजे काय चालली. आणि एवढं तुम्ही ॲडव्हान्स मागता, एवढं नाही तिथं चैन्या करता. असल्या गोष्टी प्रत्येक ग्रामपंचायतीनं केलं पाहिजेत. निवड फोबारताना पहिला यांचा GR तो पाहिजे. ज्या अत्यावश्यक गोष्टी आहेत, दवाखाना म्हणा, सार्वजनिक गोरगरिबाला मिळणार असले म्हणा, ह्या गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे, झाल्या पाहिजे. त्याचा मेंटेनन्ससाठी त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. 500 रुपये 1000 रुपये लावायचं भाडं. नाही तिथं उधळतात. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे 10,000 आणि 20-20 हजारचं. आणि गरीब म्हणतात आहेत का नाही. आणि जायचं तिथंच की हे येतात त्यांनी. आता शिनी लाकडं बिकडं कशी आपल्या घरातल्या पुरतं ठेवतायचा वारल्यानंतर. नाही शाहू महाराजांसारखा राजाच नव्हता. त्या बिचारानं बघ 100 वर्षापूर्वी आज कोल्हापुरातल्या किती स्मशानभूम्या. आज मुस्लिम बोर्डीला 100 एकर त्या वळात एक फूट जागा कोण देत नाही. तर तेल्या समाज यांची प्रत्येक समाजाला मराठी समाजाला दिले बरोबर. आणि त्यांचं नाव नुसतं घ्यायला माहिती आहे, त्यांचे विचार काय माहिती आहेत. त्या महापुरुषांची नुसती रोबाब मारायचं आणि हिंदुत्व म्हणायचं आणि नाटकं चालू झाली यांची हुर्रिया करायला. त्यामुळे वाईट वाटले. गेलतो तिकडे आणि असं प्रत्येक लई ठिकाणच्या ग्रामपंचायत अशा बघितल्यात. लाईट नाही, पत्र नाही, तर पाणी निसर नाही. कुठं पडलेला हाय का त्याला एवढ्या लांब ठेवतात. वयस्कर माणसांनी जायला झालं तर तेवढं न्यायचं वजबी जातात. तरुपर आवडत याचा विचार करायला पाहिजे. आणि पुढच्या पिढीने हे घेतलं पाहिजे. ग्राम सदस्य, ग्रामसेवक, जिल्हा परिषद रुबाब मारताय तर ह्यात पहिलं लक्ष घाला. सगळ्यात मोठं पुण्याचं काम ते आहे. नाही इथंच करायचं आणि इथंच नाही त्याचा भोगायचंच आहे. पैसा का कोण पण मिळवतो आणि पैसा कोणाला पण असते. पण दानत पाहिजे, काम करायचे आणि दानत द्यायची. बरोबर.